एष सुरासुरमनुसिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नाणदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चा अर्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणं अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नाणपहाणा समं समासेच उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. प्रवचनसार ग्रंथामध्ये नेय तत्व प्रज्ञापन अधिकार आपण बघतो आहे. आणि कालच्या गाथेमध्ये आपण बघितलं उत्पाद, व्यय आणि द्रव्य या पर्यायी आहे, अंश आहे, धर्म आहे, अंशी नाही किंवा धर्मी नाही. याचा अर्थ की ह्या ज्या काही आहे, उत्पाद असेल तर द्रव्याचा उत्पाद नाही, द्रव्याचा व्यय नाही आणि द्रव्य देखील नाही. या तीन मध्ये एका पर्यायीच्या अपेक्षेने उत्पाद, एका पर्यायीच्या अपेक्षेने नाश आणि दोन मधली अन्वय रूप संगती याचं नाव ध्रुवपणा. नित्यांश या अपेक्षेने उत्पाद, व्यय, द्रव्य हे त्रितयात्मकपणा या ठिकाणी सिद्ध केला आणि हे द्रव्यापासून वेगळं नाही हे सांगितलं. कालचा पॅरेग्राफ आपण बघतो आहे टीकेच्या अनुषंगाने. आणि टीकेमध्ये जसं आपण बघितलं होतं की बी, अंकुर आणि वृक्ष हे जर तीन घेतले तर बी ही पूर्व अवस्था आहे, अंकुर ही उत्तर अवस्था आहे. म्हणजे बीज अंकुर रूपाने उत्पाद रूप झालेलं आहे आणि दोन मध्ये समान वृक्षत्व गुणधर्म आहे आणि वृक्ष हा समुदायी आहे, अंशी आहे. अशा तऱ्हेने अंशी आणि हे त्याचे तीन पर्याय या रूपाने आपण ही सिद्धी बघितली. जीवावर लावत असताना देखील जीव द्रव्य एक अखंड अभेद विवक्षित आहे आणि त्यामध्ये जी काही आमची विवक्षित पर्याय, समजा सम्यक दर्शन पर्याय आम्हाला अभिप्रेत असेल तर सम्यक दर्शन पर्यायीचा उत्पाद आहे, मिथ्यात्व पर्यायीचा व्यय आहे आणि श्रद्धा गुण ध्रुव रूपानी आहे आणि जीव हे द्रव्य आहे. अशा रीतीने या सगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवता येतात आणि प्रत्यक्ष प्रतिभासित देखील होतात. जगामधल्या कुठल्याही गोष्टीकडे या तीन अँगलनीच आम्हाला बघावं लागतं आणि तीनही एका समयात आहे, एकच पदार्थ आहे आणि एकच पर्याय विवक्षित आहे. अशा तऱ्हेने यामध्ये जर आम्ही बघितला तर त्यामध्ये वस्तुव्यवस्था सुचारू रूपाने चाललेली दिसते. जगामध्ये आमच्या मान्यतेनुसार वस्तूमध्ये परिवर्तन होत नाही हा निर्णय आणि निश्चित सिद्धांत आमच्या अंतरंगात प्रथम लक्षात ठेवायचा आहे की माझ्या मान्यतेनुसार वस्तू व्यवस्थेत मी काहीही बदल करू शकत नाही. वस्तू तिच्या स्वरूपाने जशी अवस्थित आहे आणि तिचं ज्या रूपाने उत्पाद, व्यय, ध्रुव रूप परिणमन होणार आहे त्या रूपाने त्याचं परिणमन सदैव सुरूच आहे. माझ्या मान्यतेनुसार किंवा माझ्या कल्पनेनुसार वस्तूमध्ये मी परिवर्तन करू शकत नाही हा अकाट्य विश्वास सर्वप्रथम जीवनात ठेवायचा आहे. आणि त्या अनुषंगाने ह्या ज्या उत्पाद, व्यय, द्रव्य आहे या रूपाने वस्तूचा परिचय आम्हाला करून घ्यायचा आहे की वस्तू व्यवस्था कशा प्रकारे चालते.
नियम जो आहे तो निसर्ग सिद्ध नियम आहे. तो नियम आम्ही निर्माण केला नाही. जगातल्या वस्तूमध्ये तो नियम निसर्ग दत्त नियम आहे. त्याला फक्त आम्हाला स्वीकारायचंय. आणि त्याला स्वीकारलं नाही तर आमच्या ज्ञानात गडबड आहे, पण वस्तूमध्ये गडबड असू शकत नाही. वस्तू तर तिच्या पद्धतीने तशाच प्रकारची परिणत होणार. हे अंतिम सत्य आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. दुसरा पॅरेग्राफ आपण परत थोडस मागून बघू. आणि पर्याय मात्र उत्पाद व्यय द्रव्यांनी आश्रित आहे. गाथा नंबर 101 आणि त्याच्यामधला दुसरा पॅरेग्राफ टीकेचा आपण बघतो आहे की पर्याय कशी आहे तर उत्पाद व्यय द्रव्य रूप आहे, त्याच्या आश्रित आहे. म्हणजे उत्पाद व्यय द्रव्य ह्या पर्यायी आहे. कारण उत्पाद व्यय द्रव्य हे अंशाचे धर्म आहे. ज्याप्रमाणे बीज, अंकुर आणि पादप, त्याप्रमाणे अंशी असलेल्या वृक्षाचं बीज, अंकुर आणि वृक्षत्व रूप 3 अंश व्यय, उत्पाद आणि द्रव्य रूप आपल्या धर्मानी आश्रित युगपत प्रतिभासित होतात. आणि ज्ञानाचे नेत्र इतके विशाल आहे की या ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही या त्रितयात्मक भूमिकेला युगपत अवलोकन देखील करू शकतो. कोणत्या तऱ्हेच्या बी पासनं कोणत्या प्रकारचं अंकुर किंवा वृक्ष उत्पन्न होणार आहे याची कल्पना आम्हाला बी असल्यापासूनच त्या ठिकाणी लक्षात येते. म्हणजे बी आम्ही जपून ठेवतो. समजा झेंडूचं बी आहे, झेंडूचं बी आम्ही जपून ठेवतो. झेंडूचं झाड याच्यापासून उगवणार आहे याची आम्हाला खात्री असते. म्हणजे आम्ही त्या वृक्षाच्या बी मध्ये, झेंडूच्या बीच्या मध्ये आम्ही झेंडूचा झाड देखील बघू शकतो. तसा आम्ही प्रतिभास करू शकतो. कारण त्याच रूपाने वस्तूची अशी व्यवस्था जगामध्ये विद्यमान असताना आम्हाला दिसते. त्याप्रमाणे अंशी असलेल्या द्रव्याचे नाश पावणारा, उत्पन्न होणारा आणि ध्रुव असणारा परिणाम असे 3 अंश. आता पहा, अंशी असलेल्या द्रव्याचे म्हणजे अंशी कोण आहे तर द्रव्य अंशी आहे. आणि या द्रव्याचे नाश पावणारा म्हणजे पूर्व पर्याय. या द्रव्याचा पूर्व पर्याय तो कोणता आहे? समजा या ठिकाणी बी आहे, म्हणून बीच पर्यायाने नाश पावत आहे. उत्पन्न होणारा अंकुर आहे, म्हणून अंकुर रूपाने उत्पन्न होणारा आणि ध्रुव असणारा, या दोहोंमध्ये बी मध्ये आणि अंकुरामध्ये वृक्षत्वपणा हा त्या ठिकाणी तिसरा नित्यांशाला अन्वयाचं अनुक्रम करणाऱ्या परिणामाला घेऊन असे हे 3 अंश व्यय, उत्पाद आणि द्रव्यरूप निज धर्मांनी युगपत आश्रित प्रतिभासित होतात. आणि हे 3ही अंश आम्हाला युगपद आमच्या ज्ञानाच्या माध्यमातून लक्षात येतात. आणि असेच न मांडता व्यय, उत्पाद आणि द्रव्य हे अंशाचे पर्यायींचे न मानता जर आम्ही द्रव्याचेच मांडले तर सर्वच विप्लव होईल. जर आम्ही म्हटलं की द्रव्यच उत्पन्न झालं, द्रव्याचाच नाश झाला आणि द्रव्यच द्रव्य आहे, असं जर आम्ही मांडलं तर जगामध्ये कुठल्याही प्रकारची वस्तू व्यवस्थेची सुचारू रूप धारा टिकू शकत नाही. कोणती वस्तू कशा रीतीने परिणमित होईल याचा कार्यकारण सिद्धांत देखील आम्ही सांगू शकणार नाही. कोण कोणत्या स्वभावाने परिणत होईल कधी
हे देखील निर्णय कोणत्याही पद्धतीने देता येणार नाही. म्हणजे जी जगामध्ये एक सुसूत्रपणाची व्यवस्था कायम आहे तिची पूर्ण उलटापालट जगामध्ये होऊन जाईल. कसं होईल? जर द्रव्याचाच व्यय मांडला तर, द्रव्याचा जर व्यय मांडला तर द्रव्य काय झालं, प्रति क्षणी नष्ट होत आहे असं मानावं लागेल. आणि म्हणून क्षणभंगानी म्हणजे एकाच समयात विनाशाला प्राप्त झाल्याने सर्व द्रव्यांचा एकाच क्षणी नाश झाल्यामुळे सर्व वस्तूंचा शून्याभाव किंवा सच्चा उच्छेद झाला असं मानावं लागेल. जर द्रव्य नाश पावलं, व्यय झाला द्रव्याचा, म्हणजे द्रव्य नष्ट झालं. द्रव्य नष्ट झालं म्हणजे असत झालं, म्हणजे सतचा विनाश झाला. आणि एका समयात जर एका द्रव्यावर अशी नाशाची आपत्ती आली तर जगामधले सर्वच्या सर्वच द्रव्य विनाशाला प्राप्त होतील आणि जग शून्य बनेल. शून्य बनेल म्हणजे एकही द्रव्य या जगतावर असू शकत नाही. पण ही गोष्ट प्रत्यक्ष विरोधी आहे. आम्हाला अशा प्रकारचा कधीही अनुभव आलेला नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट त्यांनी द्रव्याचा नाश होतो असं जर मांडलं तर ही जी आपत्ती आहे ही न दिसल्यामुळे द्रव्याचा नाश मांडता येत नाही. आता दुसरं त्यांनी सांगितलं, जर द्रव्याचा आम्ही उत्पाद मांडला, नवीन द्रव्य प्रतिसमय उत्पन्न होतं असं जर आम्ही मांडलं तर काय होईल? तर या प्रतिसमयी उत्पादाने अंकित प्रत्येक द्रव्याची अनंतता मानावी लागेल. की उत्पन्न झालं, उत्पन्न झाल्यानंतर कोणतीही जगामधली वस्तू नष्ट होणार नाही. म्हणजे जगामध्ये किती तऱ्हेचा कचरा निर्माण होईल हे आम्ही पाहू शकतो. आज आपण पाहतो ई कचरा. ई कचरा काय आहे की ह्या ज्या काही वस्तू आता निर्माण झालेल्या या डिस्ट्रॉय होऊच शकत नाही, नष्ट होऊच शकत नाही. किंवा प्लॅस्टिक मध्ये असं म्हटलं जातं की प्लॅस्टिक देखील नष्ट होत नाही. तर याचा जो कचरा झालेला आहे, म्हणजे जर केवळ उत्पादच उत्पाद मानत राहिला आणि वेळ झाला नाही तर जग हे कचऱ्याचं ढीग पडेल. अनंत वस्तू आणि अनंत वस्तू, कोणतीही वस्तू नष्टच झाली नाही अशा तऱ्हेची आपत्ती येईल. आम्ही साधं घरामधलं देखील उदाहरण देऊ शकतो की आम्ही प्रत्येक वस्तू नुसती संचितच करत राहिलो आणि जुनी फेकलीच नाही तर आमचं घर देखील अशीच अडगळीची जागा बनते. म्हणजे आम्हाला देखील घरामध्ये सुसूत्रता किंवा व्यवस्थितपणा ठेवायचा असेल तर अनावश्यक वस्तूंना आम्हाला सोडावं लागतं आणि नवीन वस्तूंना तिथे ठेवावं लागतं. म्हणजे हा क्रम आम्हाला जीवनात जपावा लागतो. अर्थात द्रव्य समूह कधी नष्टच होऊ शकत नाही, पर्यायांतर आहे. पण समजा नवीनच वस्तू उत्पन्न झाली म्हटलं आणि तिचा कधी नाशच होणार नाही पर्यायाच्या अपेक्षेनेही, तर अशा प्रकारची आपत्ती येईल की वस्तूमध्ये अनंतता प्राप्त होईल. एकदा ती निर्माण आहे तर ती कधीही नष्ट होणार नाही. आम्हाला कंटाळ येईल वस्तूचा, पण वस्तू नष्ट होणार नाही. अशा तऱ्हेची आपत्ती तिथे येईल. म्हणून समयासमयाला उत्पन्न होणारा प्रत्येक उत्पाद ज्याचे लक्षण आहे असे प्रत्येक द्रव्य हे अनंत द्रव्यातला प्राप्त होईल. आणि मग ही जर आम्ही आपत्ती मांडली तर एक दिवस हे जगामधलं संपूर्ण रॉ मटेरियल जर संपलं तर असत मधून सच्चा उत्पाद मानावा लागेल. काही नाही, शून्य आहे आणि शून्यातून नवीन काहीतरी निर्माण झालं, आम्ही निर्माण केलं, अशा प्रकारचं मानावं लागेल. म्हणून हा दुसरा आम्हाला पर्याय देखील संयुक्त वाटत नाही. आणि जर आम्ही द्रव्याचं द्रव्य मांडलं तर जे आमचे एकानंतर एक होणारे क्रमभावी भाव आहे हे त्या ठिकाणी होणारच नाही. कारण एक तर आम्हाला द्रव्य जर आम्ही मांडलं तर जी स्थिती आहे ती स्थिती आम्हाला मानावी लागेल. जर बी मांडलं तर तशाच प्रकारचा द्रव्यपणा तिथे मानावा लागेल. आणि म्हणून असे क्रमभावी भाव म्हणजे पर्यायी होणार नाही. आणि त्यामुळे द्रव्याचाच अभाव किंवा द्रव्याचं क्षणिकत्व म्हणजे उत्पाद आणि व्यय मांडल्यानंतर जी स्थिती येणार होती ती स्थिती केवळ एक द्रव्य मांडल्यानंतर एक तर पहिलेची स्थिती किंवा नंतरची स्थिती. उत्पादाच मांडला तर असतची उत्पाद आणि व्ययाची स्थिती मांडली तर सतचा नाश.
अशा प्रकारे एक द्रव्य जर त्या ठिकाणी एकटं मांडलं तरी देखील पर्यायींचा सिलसिला तिथे संपून जाईल, एकच अवस्था निरंतर कायम राहील आणि अशा प्रकारे एक तर क्षणिकत्व मानावं लागेल किंवा अनंतत्व मानावं लागेल. म्हणून उत्पाद व्यय द्रव्य पर्यायांचा आश्रय घेऊन, म्हणून आचार्यांनी ही भावना व्यक्त केली. वास्तविकता भावना जरी व्यक्त केली असली तरी आचार्यांना हे अंतिम सत्य इथे सांगायचं आहे की उत्पाद व्यय द्रव्य या पर्यायीच आहे. पर्यायांचा आश्रय घेऊ जरी त्या ठिकाणी असं कथन असलं विद्यार्थ, तरी देखील विद्यार्थ अर्थ न काढता त्या पर्यायी आहेतच हा निर्णय आचार्यांनी तिथे दिला. आणि पर्याय द्रव्याचा आश्रय घेऊन, आणि पर्याय जी आहे ती द्रव्याच्या आश्रयानेच राहणार आहे, कारण हे सर्व मिळून एकच द्रव्य आहे. भावार्थ पहा. बीज, अंकुर आणि वृक्षत्व हे वृक्षाचे 3 अंश आहे. वृक्ष वेगळा, वृक्ष समुदायवान झाला, आणि हे समुदाय झाले बीज, अंकुर आणि वृक्षत्व. असे हे 3 अंश वृक्षाचे आहेत. बीजाचा नाश, अंकुराचा उत्पाद आणि वृक्षपणा हा द्रव्य हे एकाच समयात आहे. म्हणजे या त्रितयात्मक वस्तुव्यवस्थेची हीच विशेषता आहे की जरी हे विरोधी वाटत असेल, उत्पाद आणि व्यय विरोधी वाटतात आम्हाला, पण हे विरोधी नसून ते पाहण्याचे 3 आयाम आहे, दृष्टिकोन आहे, आणि या 3 मधून एकच पर्याय आम्ही अभ्यासली आहे. म्हणून हे 3ही एकाच समयात आहे. नाश हा बीजाच्या आश्रित आहे. जेव्हा व्यय म्हणतो आम्ही तर बीज नष्ट झालं, त्यातून अंकुराची उत्पत्ती झाली. उत्पाद अंकुराच्या आश्रित आहे आणि द्रव्य हे वृक्षत्व आश्रित आहे. नाश, उत्पाद आणि द्रव्य हे बीज, अंकुर आणि वृक्षत्व यापासून वेगळे नाही. बीज, अंकुर आणि वृक्षत्व रूप अंश हेही वृक्ष पदार्थापासून वेगळे नाही. तसेच नाश पावणारा भाव, म्हणजे नाश पावणारा भाव, उत्पाद रूप भाव अंकुर आणि ध्रुवरूप भाव वृक्षत्व हे वस्तूचेच अंश आहे, म्हणजे वृक्षाचेच ते अंश आहे. आणि वृक्षी झाला हा अंशी, आणि हे वृक्षीचे म्हणजे त्याचे 3 अंश आहे. नाश पावणाऱ्या भावाचा नाश, उत्पाद रूप भावाचा उत्पाद आणि ध्रुव रूप भावाची स्थिती यात एक समय आहे. व्यय हा नाश पावणाऱ्या भावाच्या आश्रित आहे. उत्पाद हा उत्पन्न होणाऱ्या भावाच्या आश्रित आहे, आणि द्रव्य हे स्थितीरूप भावाच्या आश्रित आहे. नाश, उत्पाद आणि द्रव्य हे व्ययमान भाव, उत्पद्यमान भाव आणि अवस्थित भावापासून पृथक नाही. आणि व्ययमान, उत्पद्यमान आणि अवस्थित भाव द्रव्यापासून वेगळे नाही. सारांश हे सर्व एकच आहेत. अशा तऱ्हेने समयभेद नाही, एक पर्याय अपेक्षित आहे, आणि या 3ही पर्यायी आहे. फक्त यामध्ये एक गोष्ट आम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आम्ही द्रव्याला पर्याय म्हणतो तर पर्यायीचा जो गुणधर्म आहे की एकानंतर एक होणं, क्रमभूपणा, व्यतिरेकपणा, हे गुणधर्म द्रव्यामध्ये लागू होत नाही. जसं आम्ही अन्वय व्यतिरेक म्हणतो, व्यतिरेकपणा हा पर्यायीमध्ये एकानंतर एक होणाऱ्या पर्यायींमध्ये राहतो, परंतु या ठिकाणी द्रव्याला पर्याय म्हणत असताना नित्यांशाच्या धाराला मुख्य करून कथन केलेलं आहे की हा वस्तूमधला एक अंश आहे, पूर्ण समग्र वस्तू नाही, आणि या दृष्टीने त्याला पर्याय म्हटलेली आहे. ही गोष्ट या द्रव्याच्या बाबतीत लक्षात ठेवायला हवी. आता आपण या गाथेचा भावार्थ बघूया. सुरुवातीला आपण जी गाथा बघितलेली होती
त्यामध्ये आपण उत्पाद, व्यय आणि द्रव्य यांच्यामध्ये अविनाभाव असतो हे सिद्ध केलं होतं. म्हणजे उत्पाद व्ययाशिवाय नाही, व्यय उत्पादाशिवाय नाही आणि उत्पाद व्ययाशिवाय द्रव्य नाही. तीनही अविनाभावी रूपाने एकमेकच आहे, एक द्रव्याश्रितच आहे. ही गोष्ट आपण बघितलेली होती. आणि ते द्रव्याशी एकाकार आहे, म्हणजे अभिन्न आहे. उत्पाद, व्यय, द्रव्य पर्यायांच्या आश्रयाने होतात, म्हणजे हे पर्यायी आहे. पर्यायी ह्या सर्व द्रव्याश्रित असतात, कारण जी जी पर्याय आहे ती द्रव्याश्रित असणार आहे. द्रव्य आहे आणि पर्याय नाही असं संभवनीय नाही, आणि पर्याय आहे आणि द्रव्याचा आधार नाही असंही नाही. परंतु असं असताना सुद्धा द्रव्याची स्वतंत्रता आहे आणि पर्यायांची देखील स्वतंत्रता आहे. पर्यायी आपल्या अस्तित्वासाठी द्रव्यावर अवलंबून नाही, द्रव्य आपल्या अस्तित्वासाठी पर्यायीवर अवलंबून नाही. गुण देखील तसेच द्रव्यामध्ये स्वतंत्र रीतीने विद्यमान आहे. गुणांचा आधार द्रव्य आहे जरूर, पण गुण स्वतंत्र रीतीने वस्तूमध्ये विद्यमान आहे, अशी त्यांची स्वतंत्रता कथनचित आपल्याला बघायची असणार आहे. म्हणून कसे तर पर्यायी सर्व द्रव्याश्रित आहेत. उत्पाद, व्यय, द्रव्य एकच द्रव्य आहे. पर्याय समुदायात्मक द्रव्य पर्यायांनी आलंबित आहे. पर्याय समुदायात्मक द्रव्य पर्यायांनी रचित असलेलं असं द्रव्य पर्यायांनी अवलंबित आहे, कारण समुदायी समुदायात्मक आहे. समुदायी काय झालं तर द्रव्य समुदायी झालं, आणि पर्यायी ह्या समुदायात्मक झाल्या, म्हणजे अनंत पर्यायींनी हे द्रव्य समुदाय रूपाने असं हे द्रव्य त्या ठिकाणी रचित आहे. पर्यायी हा उत्पाद, व्यय, द्रव्यांनी म्हणजे पर्यायश्रित आहेत, कारण उत्पाद, व्यय आणि द्रव्य अंश धर्मरूप आहे. उत्पाद पर्यायीचा आहे, द्रव्याचा नाही. जर द्रव्याचा उत्पाद मांडला तर असत मधून सच्ची उत्पत्ती मानावी लागेल. पर्यायीचा व्यय आहे, द्रव्याचा नाही. आणि जर द्रव्याचा व्यय मांडला तर जग शून्य मानावं लागेल. हे विस्ताराने आता आपण बघितलं की द्रव्य कसं जग कसं शून्य मानावं लागेल. कारण जी वस्तू आली ती समूह नष्ट झाली, ती समूह नष्ट झाली तर जगामध्ये सत काहीही उरणार नाही, जग शून्य होईल. आणि जर केवळ उत्पादच आम्ही मांडला तर जी नष्ट होणार आहे तिची अनंतता कायम राहील आणि कोणतीही वस्तू नष्ट होणार नाही. द्रव्य पण पर्याय आहे, आणि हा द्रव्य पर्याय स्थायी भावाच्या आश्रित आहे. या बाबीत वृंदावन कवी म्हणतात, नूतन द्रव्य को न होत उत्पाद कहूं, यह तो असंभव कभी चित्त में न दीजिए. नवीन द्रव्याचा कधी उत्पाद होतो हे तर असंभव आहे, कधीही ही गोष्ट अंतरंगात धारण करू नका. द्रव्य की स्वभाव रूप परजाय परिणति में तीनों दशा होत वृंद याही को पतीतीये. तुम्ही याच गोष्टीवर अकाट्य विश्वास ठेवा की द्रव्यामध्येच अशा स्वभावानी पर्यायी होत राहतात, आणि तीनही दशा पर्याय रूप आहे. ही गोष्ट अंतरंगामध्ये श्रद्धा रूपाने कायम ठेवा. प्रयोग करत असताना या गाथेचा अत्यंत महत्वाच्या अशा गाथा आपल्याला वस्तुव्यवस्थेच्या संबंधामध्ये आचार्य सांगत आहे. आणि या गाथेला जर आमच्या जीवनात अभ्यास करायचा असेल तर उत्पाद, व्यय, द्रव्य अंशरूप धर्म आहे वस्तूमधले. या धर्मांनी आत्मतत्वाचा परिचय करून घ्यायचा आहे. म्हणजे उत्पाद काय आहे, प्रक्रिया कशी चालते, कशा तऱ्हेने व्यय जीवनात मांडलेला आहे, द्रव्य काय आहे, या सर्वांना आम्हाला जाणून घ्यायचंय. आणि त्याचा आगमामध्ये सांगितलेल्या पद्धतीने विश्वास करून आत्मद्रव्याचा परिचय जीवनात करायचा आहे.
आणि हा परिचय झाल्यानंतर हा उत्पाद आहे, वेळ आहे, हे त्या ठिकाणी संपूर्ण भेद आत्मद्रव्यामध्ये विलीन करून एक अभेद चैतन्य स्वभावाला अनुभवण्याचा पुरुषार्थ जीवनात करायचा आहे. तर अशा रीतीने ही गाथा आपण या ठिकाणी बघितली. हे उदाहरण जे आपल्याला लावता येतं, अनेक गोष्टींवर आपल्याला उदाहरण हे उत्पाद वेळ द्रव्याचं लावता येतं. कारण जगामध्ये प्रतिसमय प्रत्येक वस्तूमध्ये असा हा त्रितयात्मक गुणधर्म विद्यमान आहे. आणि याकडे जर आम्ही डोळस दृष्टीने आणि कोणत्याही पूर्वग्रह दूषित नजरेने जर बघितलं नाही, तर आम्हाला वस्तुतत्वाची ही ओळख सहज आमच्या जीवनात पटू शकते. आणि आमचं सिद्धांत किती वैज्ञानिक आहे याचीही आम्ही त्या ठिकाणी कल्पना करू शकतो. म्हणजे आमच्या जिनवाणीचा गौरव आम्हाला या गाथा वाचल्यानंतर आमच्या अंतरंगामध्ये स्फुरायमान होतो. नंतर आता उत्पाद वेळ द्रव्यामध्ये आता समय भेद पण नाही, एका समयात आहे ही गोष्ट या गाथेमध्ये आचार्य सिद्ध करणार आहे. आणि हे सिद्ध करत असताना अमृतचंद्र आचार्यांनी या गाथेचा टीका देताना पहिल्यांदा जर आम्ही याच्यामध्ये समय भेद मांडला तर काय फरक पडेल हा प्रश्न उपस्थित करून, हा जर आम्ही समय भेद मांडला तर कशी आपत्ती येईल या दृष्टीतून याचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे नास्तीपरक कथन ठेवून की समजा आम्ही उत्पादाचा क्षण वेगळा मांडला, वेळाचा क्षण वेगळा मांडला आणि ध्रुवाचा क्षण जर आम्ही वेगळा मांडला, म्हणजे यांच्यात क्षणभेद आहे. कारण आम्हाला हे विरोधी वाटतात आणि विरोधी वाटत असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की वस्तूचा नाश झाला आणि नवीन वस्तू निर्माण झाली. तर यामध्ये कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते हे या गाथेमध्ये टीकेमध्ये स्पष्ट करणार आहे. गाथा 102 नंबरची पहा. समवेदम खलु दौवम संभवति दिनास सन्निदठेहिम एकम्मिचेव समये तम्हा दौवम कुतत्तिदयम. समवेदम खलु दौवम संभवति दिनास सन्निदठेहिम एकम्मिचेव समये तम्हा दौवम कुतत्तिदयम. खलु दौवम एकम्मी चेव समये. खलु म्हणजे खरोखर, निश्चयानी, निश्चयनयानी, दौवम द्रव्य, एकम्मी चेव समये एकाच समयामध्ये. संभव ठिदी नास. संभव म्हणजे उत्पाद, ठिदी म्हणजे स्थिती आणि नास सन्निवट्ठेहिम समवेदम. या संज्ञांनी, या नामांनी त्या ठिकाणी समवेदम सहित आहे. म्हणजे निश्चयानी द्रव्य एकाच समयात उत्पाद, स्थिती आणि नाश या नावांनी सहित आहे. याला उत्पाद म्हणायचं, याला नाश आणि याला स्थिती. तम्हा तु तत्तिदयम दौवम. म्हणून ते उत्पादादी त्रय हे द्रव्यच आहे. म्हणून यामध्ये पहिल्यांदा सिद्धी मागच्या गाथेतच त्यांनी केली की हे द्रव्यच आहे, या द्रव्यांच्याच पर्यायी आहे. द्रव्य कधीही पर्यायीला सोडून नसतं, पर्याय कधीही द्रव्याला सोडून नसते. ही सिद्धी केल्यानंतर जर कुणाच्या मनात प्रश्न आला असेल की खरंच आहे उत्पाद तर हा वेगळा आहे, विरोधी गुणधर्म सांगतात, उत्पाद म्हणजे नवीन काहीतरी उत्पन्न झालं, म्हणजे जुनं नष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा नष्ट झालं आणि मग उत्पन्न झालं, असा त्या ठिकाणी कार्यकारणपणा, समयभेद असू शकतो. अशी जर कुणाच्या मनात शंका येत असेल तर आचार्य ती शंका देखील आता परिहार त्याचं करतात. टीकेच्या अनुषंगाने पहिल्यांदा पूर्व पक्ष आचार्य अमृतचंद्र आचार्यांनी क्लिअर केला. जरी कुंदकुंदांच्या गाथेमध्ये हा पक्ष त्या ठिकाणी उजागर केलेला नाही, तरी देखील याचा खुलासा अमृतचंद्र आचार्यांनी पहिल्यांदा आमच्या मनातील शंका हेरून तशा प्रकारचा केलेला आहे. समजा आम्हाला दही करायचं आहे आणि दही करायचंय तर दुधाची पर्याय नष्ट झाली आणि दही उत्पन्न झालं, हा आम्ही त्या ठिकाणी मानू शकतो.
पण दूध नष्ट होण्याला पहिला समय लागला आणि नंतर दही झालं. म्हणजे पहिल्यांदा दुधाचा नाश झाला आणि मग दह्याची उत्पत्ती झाली. असा जर आम्ही त्याच्यामध्ये फरक केला किंवा असा भेद केला तर आमची कशी अवस्था होते. नष्ट झालं पहिल्यांदा आणि नष्ट झाल्यानंतर नवीन उत्पन्न झालं. अशा प्रकारचा आम्हाला दोन समयामधला कार्यकारण भाव हा वस्तू व्यवस्थेला यथार्थ रीतीने सांगू शकत नाही किंवा तशा प्रकारे परत आम्हाला कार्यकारण व्यवस्था घटित करता येऊ शकत नाही. म्हणून शंकेच्या रूपामध्ये आचार्य पहिल्यांदा पूर्वपक्ष ठेवतात. या विश्वामध्ये खरोखर तो वस्तूच्या उत्पत्तीचा क्षण आहे. तो जन्माने व्याप्त असल्याने नाशाचा किंवा स्थितीचा क्षण होत नाही. शंकाकाराची शंका आहे. त्यामुळे शंका अशी विचारल्या गेलेली आहे की जो वस्तूच्या उत्पादाचा क्षण आहे तो जन्म क्षण आहे. त्या वस्तूचा निर्माण क्षण आहे म्हणजे त्याचा जन्म क्षण आहे. मग जन्म क्षण त्या समयात तो व्याप्त असल्यामुळे तो क्षण हा नाशाचा असू शकत नाही किंवा स्थितीचा देखील तो क्षण नाही. जो जन्माचा क्षण आहे तो कधीही नाशाचा नसला पाहिजे किंवा स्थितीचा देखील नाही, असा हा पूर्वपक्ष आचार्यांनी ठेवला. कल्पना लक्षात घ्या. आत्ता जसं सांगितलं दुधाची कल्पना लक्षात घ्या. किंवा एखादा मनुष्य आहे, मनुष्य गर्भामध्ये आला तर गर्भामध्ये येत असताना त्याचा जो जन्म क्षण आहे हा जन्म क्षय पूर्व पर्यायीचा नाश आधी झाला आणि नंतर या ठिकाणी जन्म त्याचा झाला असं जर त्या ठिकाणी मांडलं तर आम्हाला तो क्षण नाशानी रहित आणि स्थितीनी रहित आहे असं मानावं लागतं. आणि जर असं मांडलं तर जो वस्तूच्या किंवा दुसरा पक्ष उपस्थित करत आहे आता की जो वस्तूच्या स्थितीचा क्षण आहे तो उत्पाद आणि व्यय या दोहोंमध्ये मध्यवर्ती असल्यामुळे तो जन्मक्षण किंवा नाशक्षण होत नाही. आम्हाला जो स्थितीचा क्षण आहे तो उत्पादालाही संधी करतो आणि नाशालाही जोडून ठेवतो. त्यामुळे तो मधल्या स्थितीमध्ये आहे म्हणून तो जन्मक्षणही म्हणता येत नाही आणि नाशाचा क्षणही म्हणता येत नाही. आणि जो वस्तूचा नाशाचा क्षण आहे तो वस्तूचा प्रथम उत्पाद होऊन आणि स्थिर राहून नंतर नाशरूप होतो म्हणून तो जन्मक्षण किंवा स्थिती क्षण नाही. बालक अवस्थेत काही काळ राहिलं आणि नंतर वार्धक्याला प्राप्त झालं म्हणजे पहिल्यांदा उत्पाद झाला मग स्थिर अवस्था मिळाली आणि नंतर तो वार्धक्याकडे झुकला किंवा मृत्यू पावला तर अशामुळे तो जन्मक्षण म्हणता येत नाही आणि स्थिती क्षण म्हणता येत नाही. असा विचार केला असताना जर या पद्धतीने जर आम्ही विचार करतो आहे तर उत्पादातिकांमध्ये क्षणभेद मनोभूमिकेवर येतो. म्हणजे आम्हाला असं वाटतं की अरे हे तर उत्पादाचा क्षण वेगळा आहे, नाशाचा क्षण वेगळा आहे, स्थितीचा क्षण वेगळा आहे असा विकल्प पहिल्यांदा आमच्या बुद्धीला पहिल्यांदा पटतो. जर द्रव्य स्वयमेव उत्पन्न होते, स्वयंध्रुव आहे आणि स्वयं नष्ट होते असे मांडले तरच उत्पादादिकांमधील क्षणभेद हृदय भूमिकेवर अवतरतो. आणि जर आम्ही त्याकडे थोडं सूक्ष्म नजरेने बघितलं तर आम्हाला हे दिसतं की अरे अशा प्रकारची जर आम्ही अशी वस्तू मांडली तर त्या ठिकाणी सुसूत्रता कुठेही आम्हाला दिसत नाही. पहिल्यांदा दूध पूर्ण नष्ट झालं आणि मग दही झालं कशाचं, याच्यामधला कॉमन धागा काहीही उरत नाही कारण दुधाचीच पर्याय दही रूप परिणत झालेली आहे असं त्या ठिकाणी आम्हाला अनुभवात येतं. आणि हे जर आम्ही नष्ट झालं म्हटलं तर दूध नष्ट झालं आणि दही उत्पन्न झालं तर ते कशापासून झालं हा असा प्रश्न परत उपस्थित होतो. आणि म्हणून याच्यामध्ये आम्हाला क्षणभेद मांडता येत नाही. पण ते तर मांडलेले नाही कारण ही गोष्ट स्पष्टपणे गृहीत
आहे की उत्पादादिक हे पर्यायांचेच होतात आणि मग यामध्ये क्षणभेद कसा असणार याचा खुलासा आपण उद्याच्या याच्यामध्ये परत बघणार आहोत. उद्याला म्हणजे परवाच्या याच्यामध्ये आपण बघूया. उद्या रविवार आहे आणि परवाच्या याच्यामध्ये याचा आपण खुलासा परत पाहूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम.